बाहेरून घरात आली, घर उघडलं की आतमध्ये कृष्ण दही दूध खात होता. त्याला माहीत न होता पाठीमागून गुपचीत गेली आणि कृष्णाचं मनगट धरलं आणि ज्या माठातलं दही खाल्लं किंवा दोन्ही खाल्लं ते माठ घेऊन डाव्या हातामध्ये माठ आणि उजव्या हातामध्ये कृष्ण धरलेला आहे. आणि यशोदा मातेच्या वाड्यामध्ये घराने सांगण्यासाठी ती गवळण मुद्देमाला सहित कृष्णाला घेऊन आलेली आहे. यशोदे बहुत दिवस जपताजी सापडला अवचित्ता, माया म्हणे कृष्ण नाता काय केले तू आहे. गवळण म्हणते, माते लय दिवस झालं ह्याला पकडण्यासाठी जपत होते, लय दिवस झालं आणि आज एकाएकी सापडला. जशा पद्धतीनं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा आणि तसा तुझा कृष्ण सापडलेला आज लय दिवस झालं जपत होते. मग तेवढ्यामध्ये माता म्हणते, बाळा कृष्णा, अरे असं कसं केलं, तुला काय घरी काय कमी आहे का? आणि लोकांच्या इथं जातोस आणि दही खातो, दूध खातो, चोऱ्या करतो, का बरं तू असं करतो? अशा प्रकारे माता कृष्णाला म्हणत आहे. कृष्ण म्हणे, ऐक माते मी यथार्थ सांगतो तुते, ही जी तुकी वचने बोलते ती तुकी व्यर्थ असत्य. माते, मी तुझा मुलगा आहे आणि तुला आतापर्यंत मी कधी खोटं बोललो नाही. मी सत्य सत्य सांगतो. मी आतापर्यंत खरंच बोललो, खरंच वागलो आणि खरंच राहिलो. माते, हिनं काय केलं, मी तिथं गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर हिनं माझ्या हाताला धरलं आणि माझ्या तोंडाला हिनं दही दूध लोणी लावलं आणि मला घेऊन इथं आलेली आहे. मी सत्य बोलतोय, खरं बोलतोय आणि ही खोटं बोलत आहे. माया म्हणे वदनी पाही माकलेसे तुझ्या दही, खाओनी मनसी नाही राजसा तू काय सारे. त्या ठिकाणी माता म्हणू लागले, रे कृष्णा, अरे तुझ्या तोंडाला प्रत्यक्ष दही आणि दोन्ही दिसतंय ना, माकलंय ना, आणि खाऊन सुद्धा कसं नाही म्हणतोस? खाल्लंच पिल्लंच आणि मी खाल्लं नाही म्हणतोस, का बरं असा तू खोटं बोलू लागलेला आहे? अशी माता कृष्णाला म्हणत आहे. हरी म्हणे, ऐक सावचित्त मी राजबिदीशी होतो खेळत, तो गोवळे आले बहुत हिच्या ग्रहात प्रवेशले. माते, मी रस्त्याला खेळत होतो आणि खेळत असताना अनेक गवळी पळतच आले आणि पळत येऊन हिच्या घरामध्ये शिरले. पुढं काय झालं माते ऐक. ओरे म्हणती ते अवसरी, हरी येतोस काय करू चोरी, बळेची मद धरोनी करी घेऊन गेले जननीये. ते गोपाळ आले आणि मला म्हणले, या गवळणीच्या घरी आपल्याला जायचं, येतोस का? म्हणलं, नाही बा, मला नाही यायचं. माझ्या आईनं ताकीद दिलेली, सांगितलेले. काय सांगितलेले? की आता कुणाच्या आजपासून घरी जायचं नाही, दही दूध लोणी खायचं नाही, कुणाची चोरी करायची नाही. कृष्ण तुला मी ताकीद करते, घराला कुणाच्या जाऊ नको. अशा प्रकारे मला सांगितलेलं. म्हणून करता आजपासून मला कुणाच्या घरी यायचं नाही. पण ते गोपाळ ऐकले नाही, मला पळत माझ्या हाताला पकडलं आणि हिच्या घरी घेऊन मला ते गेले. त्याही गोरस बक्षीला समस्त मी उगाची दूर होतो पाहत, चोरावे हिचे नवनीत हेही मद कळेना. त्यांनी मला बळत नेल्यावर मी तिथे जाऊन लांब उभा राहिलो आणि माझ्या देखता त्या गोपाळाने इथं लोणी खाल्लं, दही खाल्लं, दूध पिलं आणि त्यावेळेस मी तिथं उभा राहिलो. माझ्या मनात सुद्धा नव्हतं इथं खावा म्हणून, माझ्या मनामध्ये आलं सुद्धा नाही. मी बघत होतो पण माझी इतक्या दही खावावं, दूध खावावं अशी झाली पण नाही. पुढे काय झालं माते ऐक. ही येताची मंदिरात गोळे पळाले समस्त,
हिने मद धरिले त्वरित अन्याय काही न करिता. माते ते गोपाळ दही दूध लोणी खात होते. मी निवांत उभा राहिलो होतो. मग ती आली. ती आलेली माहीत झाली गोपाळाला. ते गोपाळ पळून गेले. मी चोरीच केली नाही. मी शांत उभा होतो आणि ते पळून गेले आणि मला हिनं पकडलं. आणि माते ही मला इथं घेऊन आलेली आहे. अशा प्रकारे कृष्ण सांगत आहे. माझ्या मुखी दहीने चर्चिले दटावुनी मडक्या हाती दिदले. तुझ जवळी ओढून आणले बळेच मद जननी. माते हिनं माझ्या तोंडाला दही दूध लावलेलं आहे, लोणी लावलेलं आहे. आणि कृष्णा हे गाडगा हातामध्ये घेतोस का नाही म्हणून मोठी काठी घेतली ना हातामध्ये. आणि तुला मारतेच म्हणले. मी बेन घेतलं ना मारते. हिचा मार खाऊ तर म्हणलो आता हातामध्ये गाडगे घ्या आणि हिच्या बरोबर माते बरोबर चला आणि खरं काय ते मातेला सांगू आपण. आणि माते मी आतापर्यंत काही खोटं बोललोय का तुला? तुला वाटतंय का? आतापर्यंत मी खरंच बोलत आलेलो आहे. मी चोरी कधी कुणाची केली नाही आणि हिच्या घरी तर मुळात केलीच नाही. जे दई हरोनी गेले गवळे त्याशी न धरवे चेनी वहिले. ज्याही चोरिले त्याशी सोडिले विरहन आले मदवरी. ज्यांनी चोरी केली ज्यानं खाल्लं हिला त्यांना धरणं झालं नाही. मी गरीब माणूस तिथं उभा राहिलेलो होतो. आम्हाला पकडलं नाही ना. ज्यानं चोरी केली ते गेले निघून आणि बिना चोरी करणाऱ्यालाच पकडलं. होय, हरण गेलं निघून आणि तसं पडलं फाश्यात. आणि ती अवस्था माझी झाली. आणि माते हिनं मला धरून आणलेलं आहे. मातेच्या पदरी मुख पुसिले भाजन पात्र भिरकाविले. कंठी मिठी ते वेळे दृढ गोपाळे घातली. आईच्या पदराला तोंड फुटलं महाराज कृष्णानं. हातामध्ये जे मडकं होतं ते फेकून दिलं आणि मातेच्या गळ्यामध्ये मिठी कृष्णानं घातलेली आहे. माते आतापर्यंत मी कधी तुला खोटं बोललेलो नाही. ही सगळं स्पष्टपणे खोटं बोलते आणि अशा प्रकारे सांगू लागलेला आहे. गदगदा हसवणी गोपिका पुल्या ग्रहा गेल्या देखा. हो. मनी म्हणती हरिलीला ब्रह्मादिका नकळे सहसा निर्धारे. त्या ठिकाणी मोठे नगवळणी हसल्या महाराज आणि आपल्या घराला चालल्यात. आणि घरी जात असताना म्हणू लागलेल्या आहेत या कृष्णाची लीला ब्रह्मादिकाला सुद्धा कळणार नाही. मग आपल्याला कुठली कळणार? असं म्हणून अगदी आनंदानं आपल्या घरी त्या गोपिका गेलेल्या आहेत. मातेशी म्हणे गोविंद मद जेऊ घाली भात दुग्ध. मातेचे कंठी वेद वंद्य मिठी घालीत पुढती पै. कृष्ण म्हणू लागला मातेला, आई आता मला लई भूक लागली बघ, आता मला दही भात जेवायला दे असं म्हणला. आणि आपल्या मातेच्या गळ्यामध्ये मिठी घातली. ज्यावेळेस तू मला दही भात देतील का आणि त्यावेळेस म्हणले माते तुला मी सोडणार आहे आणि तोपर्यंत सोडणार नाही. अशा प्रकारे लाड मातेच्या गळ्यात मिठी घातलेली आणि मातेला म्हणू लागलेला माते दही भात मला दे. माया म्हणे श्याम सुंदरा ता निकेतन पती येती घ मंदिरा. त्या सांगाते देवी सुकुमारा तो गोदहन करते मी. त्या ठिकाणी यशोदा माता म्हणू लागलेली आहे आता राजे येतील, नंद राजे येतील आणि ते जेवायला बसणार आहेत आणि त्यांच्याबरोबर बाळा तुम्ही जेव बरं. आणि तोपर्यंत मी जरा थोडं घरातलं काम करते. आता त्यांचा जेवायला यायचा टाईम झालेला आहे. ते निश्चित येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर तू जेव. आता तुला वाढायचं त्यांना वाढायचं, मला काय काम नाही सारखं काम करायचं आणि तुम्हाला बी जेवायला वाढायचं. अशा प्रकारे माता कृष्णाला म्हणू लागलेली आहे. आयशी ऐकताची गोष्टी उठे हसत जगदेटी. त्यांचा महिमा वर्ष कोटी वर्णिताही सजेना. अशा प्रकारे कृष्ण बोललेला आहे आणि हसतच कृष्ण तिथून उठलेला आहे. श्रीधर स्वामी सांगतात त्या भगवंताचा महिमा कोटी वर्षे वर्णन करी जरी बसलं
तरी त्या भगवंताचा महिमा सरणार नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्याम. तो देवाला सुद्धा त्याचा महिमा कळाला नाही, मग मला कुठला कळणार, असे श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. एके दिवशी कमलासन पिता प्रातकाळ झाला असता, मातेची मने तत्वता दूध प्यावासी देमद. एके दिवशी कृष्ण सकाळ झालेली, सूर्य उदय झालेला आहे, दूध काढलेलंय नंद राजानं मातेनं दूध काढलेलंय. आणि कृष्ण मातेला म्हणतो, माते माझी तर काय तू विचारच करीत नाहीत. कृष्ण दूध पिलंय का, चहा प्यालाय का, पाव खाल्लाय का, बिस्किट खाल्लंय का, हे तर माझ्यावर तुझं लक्षच नाही. उठलं की सुटलं काम, उठलं की सुटलं काम, लेकराकडे जरा बघत जा ना, मला दूध दे बरं प्यायला, असं सकाळी सकाळी कृष्ण भगवंत मातेला म्हणतात. माता म्हणे आधी मित्रवार दुग्धान सोट असे समग्र, खंडेराव दैवत तीव्र पुरुषे रमावर कोटे आहे. हो, त्या ठिकाणी माता म्हणते आज रविवार आहे. आज काय रविवार आहे, रविवार आहे, आज खंडोबाचा वार आहे, खंडोबाचा. आणि मग खंडोबाला नैवेद्य दाखवल्याशिवाय, खंडोबाला दूध दाखवल्याशिवाय, खंडोबाला वात लावल्याशिवाय दूध प्यायला जमणार नाही. अशा प्रकारे माता त्या ठिकाणी आपल्या बाळाला म्हणू लागलेली आहे. माता म्हणे देवारा पाहे जाय सुकुमारा, डोळसा मदन ताता सुंदरा, सर्वेश्वरा गोविंदा. हो, माता म्हणली आज रविवार आहे, खंडोबाचा वार आहे, खंडोबाला वात लावल्याशिवाय, खंडोबाला दुधाचा दह्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला पिता येणार नाही, मी पिऊ देणार नाही. मग कृष्णानं सांगितलं तो खंडोबा कुठे आहे? माता म्हणली देवाऱ्यामध्ये, जाऊन बघ बरं म्हणली. आणि बघ, आणि जर तू दूध पिलंस तर खंडोबा आपल्यावर कोपन, असं माता म्हणल्यानंतर तो असताना मदनता, मदनाचे वडील असणारे कृष्ण परमात्मा देवाऱ्याकडे चाललेले खंडोबाला बघण्यासाठी. देवारा येऊनी गोपाळ पाहे देवाधी देव निर्मळ, तव ते टाक देवाचे सकळ, दोरी येणे गोविले. हो, त्या ठिकाणी देवादी देव हा निर्मळ आहे महाराज. देवाचा देव असा कसा देवाचा देव बाई ठकरा, देव एका पायानं लंगडा, असा तो कृष्ण देवाऱ्यामध्ये देव बघण्यासाठी आलेला आहे. पण त्या ठिकाणी मातेनं काय केलेलं आहे, पातळ पातळ देव होते म्हणून पहिल्या काळामध्ये, पातळ अशा प्रकारचे चांदीचे देव. आणि ते चांदीचे सगळे देव खंडोबा, मुंज्या येतात, महादेव, ब्रह्मदेव, विष्णू, कोंडे असायचे, ते सगळे एका दोऱ्यामध्ये ओवलेले, सगळे एका दोऱ्यामध्ये ओवलेले होते. आणि कृष्ण आले बघितले, म्हणले हे तर देव एका दोऱ्यामध्ये सगळे ओवलेले आहेत बाबा. बघितल्यानंतर काय करतात, मातेशी म्हणे शिराब्दी जा कांत, एवढे देवाचे सांगसी सत्व, तरी ह्या दोरीने निश्चित का आकुळोनी रक्षिले. हो, कृष्णाला देव बघितले आणि पळतच माघारी गेले महाराज कृष्ण. आणि मातेला म्हणतात देवाचं एवढं सत्व सांगतेस, देवाचा एवढा अधिकार सांगतेस, आणि देव ते का दुरीचं चवून ठुलेत. मी दूध मागितले तुला प्यायला, मला दूध द्यायनास. आणि देवाची इतका अधिकार पावित्र्यता सांगते, ते का दुरीमध्ये सगळे चवून ठेवले. आणि कसं आता त्याला दूध पाजायचे, अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्ण मातेला म्हणतात. काय तुझा देव करील म्हणून या वैकुंठ पाळ, बळेची दुग्ध सकळ, तमाळ नीळ पितसे. अहो, काय देवाची तू इज्जत राखतेस, काय देवाचा तुझ्यापाशी आदर आहे. होय, एका दुरीत सगळे देव असताना तो बांधलेस आणि तिथं त्या देवघरामध्ये अडकून ठेवलेस. एवढा आदर तुझा देवायचा,
एवढा आदर हे करीत होते हे मला माहीत नव्हतं आणि मी देवालयात कधी बघितले नाही. आज प्रत्यक्षात तू म्हणून बघितले. म्हणले काय तुझा खंडोबा करील ती करील, काय माझं करायचे ती करील. म्हणून करता कृष्णानं दूध घेतलं आणि कृष्णानं दूध पिलेलं आहे. त्या उपरी ते रात्र क्रमिली प्रातकाळी उठोनी वनमाळी मातेसी म्हणे ते वेळी कडेवरी घेई मज. त्या दिवसा दिवस गेला, रात्र झाली, सकाळी कृष्ण उठलेला आहे. उठल्याबरोबर माता कामधंदा करू लागली. तेवढ्यामध्ये कृष्ण आडवा आला आणि म्हणला माते लय दिवस झालं म्हणले आता मला तू कडेला घेतलं नाही, आता मला कडेला घ्यावं लागतंय आणि कडेला घेतल्याशिवाय काकाला घेतल्याशिवाय माझं समाधान होत नाही, तुला घेवाच लागेल. अशी आळी कृष्णानं त्या ठिकाणी घेतलेली आहे.